नमस्कार मंडळी, टेक डीडी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जर आपल्याकडून कधीतरी आपले आधार कार्ड हरवले असेल किंवा सापडत नसेल आणि आपल्याला जर नवीन आधार कार्ड जर डाउनलोड करून घ्यायचं असेल तर आता आपल्या मोबाईलवरूनच आपल्याला आपला आधार कार्ड डाउनलोड करून घेता येतं। त्यासाठी आपल्या मोबाईल नंबरवरती जो मोबाईल नंबर आपल्या आधार नंबरला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP येतो आणि तो OTP एंटर केल्यानंतरच आपल्याला आपले आधार कार्ड हे डाउनलोड होते। चला तर मग जाणून घेऊया आपलं आधार कार्ड डाउनलोड कसं करायचंय। सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जायचंय आणि या ठिकाणी गूगल ब्राउझर ओपन करायचंय। गूगल ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचंय आधार लॉगिन। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर दिसेल। माय आधार वरती आपल्याला क्लिक करायचंय। माय आधार या ठिकाणी पहा आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहे, आधार नंबर, एनरोलमेंट ID नंबर आणि व्हर्च्युअल ID नंबर। या तिन्ही पैकी आपल्याकडे जर आधारची पावती जर असेल त्यावरून सुद्धा आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकतो। यापैकी आपण आधार नंबर घेऊया। या ठिकाणी पहा गेट आधार आहे आणि या गेट आधार वरती मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे, डाउनलोड आधार या ठिकाणी दाखवत आहे। या डाउनलोड आधारला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली कॅप्चा कोड टाकून घ्या। कॅप्चा कोड हा अचूकपणे टाकून घ्या, जसं तसं कॅप्चा कोड असायला पाहिजे। सेंड OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जो OTP प्राप्त झालेला आहे तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाईड डाउनलोड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डाउनलोड झाल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा एक मेसेज येत आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुल डाउनलोडेड। मात्र याच्या खाली आपल्याला अशा प्रकारचा नंतर परत एक मेसेज येत आहे, हे आधार कार्ड ओपन करण्यासाठी आपल्याला आपला पासवर्ड मात्र या ठिकाणी एंटर करायचा आहे। पासवर्ड मात्र ह्या प्रकारचा असणार आहे, जर आपल्या नावाची सुरुवातचे 4 अक्षरे हे कॅपिटल मध्ये टाईप करायचे आहे आणि आपलं जन्मवर्ष या ठिकाणी टाईप करायचं आहे। अशा प्रकारे माझं या ठिकाणी आधार कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे। मात्र या ठिकाणी आपल्याला पासवर्ड एंटर करणे गरजेचं आहे। पासवर्ड एंटर करण्यासाठी आपल्या नावाचे सुरुवातचे 4 डिजिट किंवा 4 अक्षरे कॅपिटल मध्ये आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे आहे आणि आपलं जन्मवर्ष या ठिकाणी एंटर करायचं आहे। आपला पासवर्ड बरोबर आहे की चुकीचा आहे पाहण्यासाठी डिस्प्ले पासवर्ड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला पासवर्ड आपण पाहून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके बटनावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपलं आधार कार्ड डाउनलोड झालेलं दिसणार आहे। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना सुद्धा लिंक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।